आता हे आहे सेम पर्सन डिफरंट इपिक. म्हणजे एका व्यक्तीचं दोनदा किंवा तीनदा मतदानाचं कार्ड बनवलेलं आहे, पण वेगळे वेगळे एपिक नंबर आहेत. आता तुम्ही उदाहरण म्हणून पाहायचं थोडं. आता हे उदाहरण खूप महत्वाचं आहे. हे उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर ही अनया सहानी. बाकी सगळं जर तुम्ही पाहिलं, किरण साहनी नाव, आईचं नाव किरण साहनी, हे दोन्ही बरोबर आहे. पण हिचं इकडे नाव अनाया सावनी केलेलं आहे, इथे अनया सहानी आहे. फोटो दोघींचा सेम आहे. आता मी भुरकट केलेला आहे, पण सेम टू सेम फोटो जुळी आहेत का आम्हाला माहिती नाही. पण सहानी सावनी कसं बदललं माहित नाही. घराचा पत्ता सेम आहे, सगळं काही सेम आहे. बाकी हे दोन बदललेले इपिक नंबर आहेत. म्हणजे इपिक नंबर जर हा युनिक असेल, तर मग एका व्यक्तीचे दोन कार्ड्स थोडीशी नावं आडनावं इकडे तिकडे करून तोच पत्ता, तेच वय, आईचं नाव तेच आहे, फोटो तेच आहे, इपिक नंबर बदलून वेगळे वेगळे मतदार असे किती कार्ड्स केले असतील हे तुम्ही तुमच्या मतदारसंघांमध्ये बघितलं पाहिजे. ही देखील वोट चोरी तुम्ही पकडली पाहिजे. ह्यांचं तर आता एवढं भुरकट झालेलं आहे नाव. कारण अजून एक तुम्हाला सांगतो, निवडणूक आयोगाचा जो रोल आहे तो एक तर मशीन रिडेबल नाहीये. तो तुम्हाला कन्वर्ट करायला लागतो. दुसरं म्हणजे तो एवढा भयानक प्रकारे त्यांनी दिलेला आहे, एवढं काही किचकट करून ठेवलेलं आहे, की प्रिंट जरी काढली तरी तुम्हाला वाचता येतं नाकी नऊ येतात, असं त्यांनी हे सगळं काम करून ठेवलेलं आहे. ही चोरी देखील फार महत्वाची आहे. कुठे तुम्हाला सिमिलर स्वतः फोटो दिसत असेल, हे पकडणं तुम्ही गरजेचं आहे.